आज सांगली जिल्ह्यातील आम्ही काही प्रमुख नेतेगण सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन इथे मी व्यक्तिशः दोनदा आलेलो आहे। आज आम्ही सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आज पहिल्यांदा इथे आलेलो आहोत आणि मुळात आम्ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आम्ही भेट घेतली। एआयसीसीचे ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। जे सर्व मित्रपक्षांच्याशी जो संवाद साधायचा आहे त्या समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? खरगे साहेबांनी काय आश्वासन दिलं? आश्वासनापेक्षा उत्तर काय दिलं हे महत्त्वाचं नाही। मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे। 1947 सालापासून ते सन 2014 पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे। आज सांगली लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचे 1 आमदार असे 3 आमदार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे, महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी। काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आज जे काही मित्रपक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता इथं मी आलो। तुम्ही आता म्हटलं पोषक वातावरण काँग्रेसला आहे पण महाविकास आघाडीलाही म्हणताय, महाविकास आघाडीचाच उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। नाही, मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी 2 विधानसभेचे आमदार आहेत, राष्ट्रवादीच्या सुमन वहिनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले आहेत। कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आले होते, जवळजवळ 40-50 हजार लोकांची शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांच्या सत्काराचा घेतलेला होता। मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली, त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 190 ते 200 किलोमीटर मी, विक्रम सावंत, विशालदादा पाटील, पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुके पिंजून काढलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हट्ट आहे। ही विनंती उमेदवार बदलला जाईल असं वाटतं का? नाही, उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या सांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही। आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे की सांगलीच्या जागेबाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही, हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केलंय। त्याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू होती आणि आहे अजूनही आणि चांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणं योग्य नाही। महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या आहेत। पण मला सांगा, तुमच्याकडे तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे, मग कोल्हापूर दिल्यानंतर चांगली एक मिनिट मी काल सुद्धा पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली, प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली, मध्यंतरी सरकारनामा दिलं, मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही। कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे, त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही। हातकणंगलेची जागा सांगली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते, हातकणंगलेमध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी, महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं। खरगेंची काही फोनवरनं चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत? हे बघा आता नाही, खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात
ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही के.सी. वेणुगोपाल साहेब, मुकुल वासनिक, आदरणीय रमेश चन्नेतलाजी असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा सोनिया गांधी हस्तक्षेप करतील का या सगळ्यामध्ये सोनिया गांधी असो, राहुल गांधी हस्तक्षेप करतील का? तुम्ही त्यांची वेळ मागितली होती, वेळ मिळणार आहे का? एक मिनिटं, आज सीईसीची बैठक आहे. सीईसीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या 5 राज्यांची जबाबदारी दिली होती, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरी. आणि या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे. मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा 11 एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली. ते पत्र मी खरगे साहेब, मुकुल वासनिक साहेब, या ठिकाणी रमेश चन्नेतला साहेब, सगळ्यांपर्यंत, थोरात साहेब, वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या. मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत. जर समजा ही जागा सुटली नाही, आतापर्यंत भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं तुम्ही उभे राहणार का? नाही, विषय नाही. माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही. विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी निश्चित केलेली आहे. पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो, जर तर मला आज चर्चा करायची नाही. आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल. आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत. नाही, जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथं उमेदवार माझ्या समोर उभे आहेत, आम्ही त्यालाही तयार आहोत. जर काय जे ठरवतील पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल त्या आम्ही निश्चितपणे करू. नाही, ती जर तरच्या चर्चा आज कशाला? ज्यावेळी जे होईल त्यावेळी आम्ही ठीक आहे, जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते, विशाल पाटील इथे उमेदवार आहे, आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊ. सगळ्यात महत्वाचा निर्णय होता महाविकास आघाडी होताना मेरिटवर उमेदवार ठरवला जाईल. ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी यादी जाहीर केली आहे, मुंबईमध्ये देखील ज्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकतात, 2 मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या जात नाहीये. तर ही कोणती मेरिटवरती तुमची जागा वाटप झालंय का? नाही, मला एक मिनिट, मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही सांगलीच्या जागेसाठी आलेलो आहोत आणि मूळ प्रश्न आहेत की महाराष्ट्रातल्या जागे वाटपाबाबतीत महाराष्ट्रातले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेतेगण एकत्र बसत होते गेल्या 2-2.5 महिन्यापासून. महाराष्ट्रातले इतर जागांबाबतीत त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातले जे काही बारकावे बघायचे असतील ते बघून त्यांनी निर्णय योग्य पद्धतीने घेतले असतील. तुम्ही वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब अशा सगळ्या मोठ्या नेत्यांपासून अगदी पतंगराव कदम साहेब आणि आता तुमच्यापर्यंतच्या कामाचा उल्लेख केला होता. या सगळा उल्लेख केल्यानंतरही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवरमध्ये कमी पडतोय का? नाही, काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवरमध्ये कमी पडत नाही. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही. आणि या बाबतीमध्ये आज तुम्ही थोरात साहेबांचं वक्तव्य ऐकलं, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य ऐकलं, नाना पटोले साहेब सुद्धा यावर वारंवार काँग्रेस पक्षाची ती जागा असं म्हणून सांगत आहेत आणि त्यासाठी मी आक्रमकपणे माझी भूमिका घेतलेली आहे. पण जर समजा जागा जाहीर करतात तर तुमच्या पक्षाचे नेते जागा का जाहीर करत नाही, त्याच्या बाबतीत ते ठरवतील ना. आम्ही आमच्या भावना आज दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मांडलेल्या आहेत. पण जर समजा काँग्रेस हायकमांडनं जर निर्णय घेतलाच नाही तर मग भूमिका काय असेल? नाही, मी सांगितलं, जर तर मला आज उत्तर द्यायचं नाही. हा विषय आम्ही जिल्ह्यातले नेते, कार्यकर्ते, लोक आम्ही सगळ्यांना आमची चर्चा करू, दिल्लीतल्या वरिष्ठांशी, राज्य पातळीवरच्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करू आणि योग्य वेळेस आम्ही निर्णय अपक्ष लढणार का? अजिबात नाही. दिल्लीत काही यायला उशीर झालेला नाही. अपक्ष विशाल पाटलांना माहिती आहे, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने ऑन मेरिट आमचे हे प्रयत्न चालू आहेत. पत्रव्यवहार केलेले, माझी रोखठोक भूमिका या ठिकाणी मी मांडलेली आहेत. मुंबईत आपल्या बैठकीगाठी सगळ्यांना चालू आहेत. सगळ्यांना माहिती आहे, थोरात साहेब, नाना पटोले साहेब, रमेश चन्नेतला साहेब, हे सगळे या गोष्टीला साक्षीदार आहेत. महाविकास आघाडीतील अशा भूमिकेमुळे कुठेतरी मोदींच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? मोदींच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? पहा, ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अशी आहे ज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडीत आलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी जुनी आहे, एकामेकाशी तडजोड करत असताना कुठल्या पद्धतीने करायची ही पारंपरिक सवय झालेली आहे. शिवसेना पहिल्यांदा आलेली आहे. कदाचित जे चालले त्यांचं एक नेगोशिएशनची पद्धत असेल, वेगळी पद्धत, तडजोडीची एक वेगळी पद्धत असू शकेल. हे निश्चित आहे, सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही प्रत्येक नेत्याशी बोलून कन्फर्म केलेलं आहे. सांगली
आणि इतर 1-2 जागेबद्दल तडजोड झालेली नाही. 3 के 4 जागेवर तिढा हा अजूनही कायम आहे. त्यांनी परस्पर नाव जाहीर केलं असेल तर ते त्यांच्या तडजोडीचा एक प्रयत्न असेल. काँग्रेस जबाबदार पक्ष आहे, असं परस्पर नावं जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नाही. पण ह्यातनं मार्ग निश्चित निघेल हे आम्हाला शीर्ष नेतृत्वाने आता आश्वस्त केलं आहे. मैत्रीपूर्ण लढतीची तयारी आहे का आपकी? हे पहा, आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या जिल्ह्यात विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका मागच्या आणि पुढच्या आम्ही लढणार आहे. त्यांनी जो आदेश देतील, मग ती मैत्रीपूर्ण असो, अमैत्रीपूर्ण असो, शत्रुत्वाची असो, जी असेल ती लढाई लढायला आम्ही निश्चित तयार असणार. पण पक्षाकडनं त्या पद्धतीनं आदेश येऊ देत. जर पक्षाने आदेश दिला नाही, काँग्रेस नेते पक्ष सोडून जात आहेत भाजपमध्ये आणि तुमच्यासारखे नेते वर्षानुवर्ष काँग्रेस विचाराची प्रामाणिक राहतात, त्यांना न्याय दिला जात नाही असं वाटतं साहेब, का? कसं असते, ते म्हणतात देर है अंधेर नाही. काँग्रेस पक्ष आहे. आपण पक्षासाठी काम करत असताना स्वातंत्र्य काळापासून आमचे आजोबा वसंतदादांनी काँग्रेसबरोबर काम केलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात आणि भारतात काँग्रेस सत्ता यावी आणि काँग्रेस बळकट व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केलेत. कधी कधी आपल्याला थांबा लागलं म्हणून आपण काहीतरी पक्षाच्या विरोधी भूमिका घेऊ किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ, विरोधी पक्षात जाऊ, असं होत नसते. पक्षावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला येत्या दिवसात हे दिसेल. पण विशालजी, जर मिळाली नाही उमेदवारी तर तुम्ही अपक्ष लढणार का? अपक्ष लढणार. बघा, जर तर हायपोथेटिकल सिच्युएशन आज नाही आहे, त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, नाही. हा प्रश्न, याचं उत्तर मी देतो. या प्रश्नाचं उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही. मी सांगितल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान 7 मेला आहे आणि आज मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे. पक्षश्रेष्ठी आमच्यासाठी प्रयत्न करतायत. आम्ही या ठिकाणी आज तनमनाने या ठिकाणी प्रयत्न करतोय. सगळ्याला सगळं माहिती आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. चला. नाही, कशाला मान्य केलं नाही कुठेतरी, याचा अर्थ आज नाही निर्णय झाला. मान्य केलं नाही असं कुठं आहे? तुम्ही, मला कळत नाही, पत्रकार बंधूंना मला विनंती आहे. नाना पटोले साहेब प्रांताध्यक्ष, थोरात साहेब या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते, सीएलपी लीडर, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सांगलीचा तिढा सुटला नाही, सांगली काँग्रेसची म्हणून. मग मान्य केलं नाही असं कशाला म्हणायचं? तुमचेच आज या ठिकाणी तिढा सुटला नाही, पण ते उमेदवारी जाहीर करतात ना. नाही, एक मिनिटं, मग कोणी तिढा कोणी सुटला उमेदवारी कसं जाहीर म्हणायचं? केली? काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली का? की सांगलीची महाविकास आघाडी- काँग्रेसच्या आज राज्याच्या किती देशाच्या पत्रकार एक मिनिट असंच नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी असं सांगितले की सांगलीची जागा सुटली म्हणून? आतापर्यंत सांगितलंय का? असं नाही सांगितलं ना. मग कशासाठी हे आपण उगाच ट्विस्ट करायचा? विषय असा आहे, ही जागा काँग्रेसची आहे. आमची लढाईची पूर्ण तयारी, क्षमता आहे. आम्ही या ठिकाणी, ही सांगली जिल्ह्याच्या लोकांची भावना आहे. मी या ठिकाणी आज ही जागा मागणी करत आहोत आणि ह्या आमच्या भावनात ह्या आम्ही वरिष्ठांपासून दिल्ली ते गल्ली पोहोचवलेल्या आहेत. जर शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही तर विशालदादा पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील, चंद्रहार पाटलांना खासदार म्हणून निवडून देणार का? नाही, हे बघ, एक मिनिट, मी पुन्हा सांग, देशामध्ये इंडिया अलायन्स कशासाठी एकत्र आलं? तर देशामध्ये बेरोजगारीचा, महागाईचा, शेतकऱ्यांवर अन्यायाचा, महिलांवरती अत्याचार होण्याचा, जातीमध्ये, धर्मामध्ये जे आज विष पेरलं जातं, या सगळ्या गोष्टीला देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही आज फोडाफोडीचं राजकारण आहे, त्याला सुद्धा आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. आणि ह्या परिस्थितीसाठी आज महाविकास आघाडी एकत्र आली, इंडिया अलायन्स एकत्र आलं. हे जोपासण्याची जबाबदारी ही सगळ्या पक्षांची. काँग्रेस पक्ष आज यामध्ये मोठं पाऊल पुढे टाकते, मोठ्या भावाची भूमिका घेते, पण सगळ्या पक्षांची त्याच जबाबदारी आहे. आणि या बाबतीमध्ये जे काही सांगलीचे, मी मागाशीही सांगितलं, चंद्रहार पाटील हे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, उत्तम पैलवान आहेत. पण राजकारण, समाजकारण हा भाग फार वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेने जे आम्ही काम करतोय, आमचा हट्ट राहील. येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठी जे आमच्यासाठी लढतायत त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेऊन त्यांच्या आदेशाची वाट पाहून आम्ही आमचा योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेऊ. धन्यवाद. राहुल गांधींसोबत तुमची एक भेट होणार आहे का? महत्त्वाचा कसं मुद्दा काय? असा आहे, सोनिया गांधी राहुल राष्ट्रवादीचा एक नेता या गांधींसोबत सगळ्या काय? गोष्टीला खतपाणी घालतो तुमच्या जिल्ह्यातला, अशी चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे एक नेता आहे असं सांगितलं जातं. काय नक्की खरी गोष्ट याच्यामध्ये? नाही, मला कल्पना नाही त्याची. मी एवढंच सांगू इच्छितो, महाविकास आघाडीमध्ये आज काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, ते महाविकास आघाडीच्या शिवसेने घटक पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे आदरणीय पवार साहेब आहेत. सगळ्यांचा आज एकाच व्यापक दृष्टीने महाविकास आघाडीचा हेतू आहे. सगळ्यांनी या ठिकाणी आज
समंजसपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचं धर्म पाळलं पाहिजे आणि ते पाळतायत. मला वाटतं 80-90% जागा क्लिअर झालेल्या आहेत. एक 5-10% जो वाद येतो या ठिकाणी लवकरात लवकर सुटेल असं मला वाटतं. धन्यवाद.